सावधान, जर तुमची रास मिथून असेल तर पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडवून आणणार आहे. येणारी अधिक मासातील ही पौर्णिमा सामान्य नव्हे. हा असा काळ आहे जो शतकातून एकदाच येतो. पौर्णिमेच्या रात्री मिथुन राशीला निसर्गाकडून आणि ब्रह्मांडाकडून एक अतिशय गुप्त असा संकेत मिळणार आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला रात्री अचानक अगदी 3 ते 3:30च्या दरम्यान जाग येते का? उठल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटतं का? किंवा तुम्ही घरात असून देखील पाठीमागे कोणीतरी उभं असल्याचा भास होत आहे का? याचे उत्तर हो असेल तर देव तुमच्याकडे हा थेट इशारा देत आहेत. या संकेताकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण तुमची एक लहान चूक तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्हाला गरिबाच्या कर्ततेतून ढकलू शकते. पण जर तुम्ही हा संकेत वेळीच ओळखलात तर तुमचे नशीब पालटायला वेळ लागणार नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी मिथुन राशीच्या जीवनातील अशा काही रहस्यांचा उलगडा करणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा संकेत तुमचे नशीब बदलू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे. मित्रांनो, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, हा देवाचा, विष्णू भगवानांचा आणि स्वामींचा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. या महिन्यात जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा तिची शक्ती 10 पटीने वाढते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धीचा आणि देवांचा संदेशवाहक मानला जातो. त्यामुळे ब्रह्मांडातून मिळणारे संकेत सर्वात आधी मिथुन राशीच्या लोकांना जाणवतात. सध्या तुमच्या कुंडलीत धन स्थान आणि शत्रुस्थान एकाच वेळी जागृत झालेले आहेत. याचा नेमका अर्थ काय? एका बाजूला तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार आहे तर दुसऱ्या बाजूला एक अदृश्य असे संकट तुमच्या उंबरठ्यावर उभे आहे. तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडण्याची हीच ती वेळ आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही कठीण सत्यांचा सामना करावा लागणार आहे. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही गोष्ट दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरातील किंवा तुमच्या अगदी जवळच्या नात्यातील एका व्यक्तीचा अचानक मोठा असा वागण्यात आलेला बदल तुम्हाला जाणवणार आहे. तुम्हाला कधी असं वाटलं का की तुम्ही सगळ्यांसाठी खूप करता, स्वतःचं रक्त आटवता, पण शेवटी तुम्हाला तुमच्या पदरात फक्त अपमान आणि अपयश पडते? तुमच्याच घरात किंवा मित्र परिवारात अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या समोर गोड बोलते, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देते आणि तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्या विनाशाचा कट रचत असते. होय, तुमचे छुपे शत्रू आता प्रचंड सक्रिय झाले आहेत. तुम्ही कमावलेला पैसा किंवा तुमचे सुख त्यांना भगवत नाही. पण घाबरू नका, या पौर्णिमेच्या रात्री देवकृपेचा असा एक चमत्कार घडणार आहे ज्यामुळे या कपटी व्यक्तींचा खरा चेहरा तुमच्या समोर येणार आहे. निसर्ग तुम्हाला अशी एक हिंट देणार आहे ज्यामुळे तुम्ही थक्क होणार आहात. तुमच्या मनात अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल शंका आली आहे का? कमेंट करून मला आत्ताच सांगा. आता बोलूयात या विषयावर ज्यांच्या विवंचनेने मिथुन राशीच्या लोकांची रात्रीची झोप उडवली आहे. तुमचा पैसा, कर्ज, भाग्य. गेल्या काही महिन्यांपासून तुमचा पैसा कुठे जातोय हे तुमचे तुम्हाला समजत नाहीये. एका हाताने पैसा येतोय आणि दुसऱ्या हाताने आजारपण किंवा नको त्या खर्चात निघून जातोय. पण थांबण्याची वेळ आली आहे. हा संकेत तुमचे नशीब बदलू शकतो. या अधिक मास पौर्णिमेनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. अडकलेला पैसा, कोर्ट कचेरीतील प्रॉपर्टीचा निकाल किंवा जुने दिलेले कर्ज अचानक परत मिळणार आहे. तुम्हाला रात्री स्वप्नात कधी पाणी, नाणी किंवा मंदिर दिसली आहे का? जर दिसली असतील तर समजून जा की लक्ष्मी माता तुमच्या घराजवळ आहे. तुमची गरिबी संपणार आहे आणि तिजोरीवर लागलेले कुलूप आता तुटणार आहे. शेवटपर्यंत नक्की हे ऐका. कारण पैशासोबतच एक मोठी चूक तुम्हाला देखील टाळायचीच आहे. तुम्हाला गेल्या काही दिवसात रात्री अचानक भीतीदायक खरे स्वप्ने पडलेली आहेत का? किंवा घरात विनाकारण सतत कटकटी, वाद असे होत आहेत का? जर घरातील माणसे विनाकारण एकमेकांवर चिडत असतील तर समजून जा
की तुमच्यावर आणि तुमच्या पैशांवर कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे. शत्रू फक्त समोरून वार करत नाही, तर काही लोक पाठीमागून तुमच्या घरावर वाईट नजर टाकतात, जेणेकरून तुमची प्रगती थांबावी. यामुळे तुमचे नशीब बंद झाल्यासारखे वाटते. पण अधिक मासाची ही पौर्णिमा अत्यंत शक्तिशाली आहे. या रात्री ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा इतकी तीव्र असते की कोणतीही वाईट शक्ती किंवा शत्रूचा त्रास तुमच्या समोर टिकू शकणार नाही. तुमचे बंद नशीब उघडण्याची वेळ आता आलेली आहे. शेवटपर्यंत हे नक्की ऐकावे, कारण पुढे मी असा उपाय सांगणार आहे ज्याने शत्रू स्वतःहून तुमच्या पाया पडेल. नोकरी आणि करिअर याविषयी या कामाच्या ठिकाणी खूप मोठा फेरबदल होणार आहे. कदाचित तुमची अचानक नोकरीमध्ये बदल होईल किंवा तुमच्यावर अचानक अशी जबाबदारी सोपवली जाईल जी तुम्हाला अशक्य वाटेल. सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल वाटेल की हे संकट आहे, पण विश्वास ठेवा, हाच तुमच्या यशाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. व्यवसाय आणि व्यापार, जर तुम्ही बिझनेस करत असाल तर या पौर्णिमेनंतर नवीन डील होणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, कोणत्याही नवीन करारावर किंवा कागदपत्रांवरती तुम्ही अगदी डोळे झाकून सही करू नका. भागीदारीत व्यवसाय असेल तर पार्टनरच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. प्रेम आणि विवाह, तुमच्या लव्ह लाईफमध्ये किंवा वैवाहिक आयुष्यात सध्या तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद होऊ शकतो. पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय असा भास देखील होतोय का तुम्हाला? या पौर्णिमेच्या प्रकाशात ते सत्य बाहेर येईल. नाते टिकवायचे असेल तर संशयाला या ठिकाणी जागा देऊ नका, पण डोळे मात्र नक्की उघडे ठेवा. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन आहात आणि प्रथमच तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीचे, अशाच प्रत्येक राशीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मिथुन राशीच्या लोकांना मी सावध करू इच्छिते. या पौर्णिमेच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक दडपण किंवा डोकेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो. शरीरातील ऊर्जेमध्ये तुमच्या चढ उतार तुम्हाला जाणवेल. हा निसर्गाचा इशारा आहे की आता तुम्हाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचे आहे. नशीब उघडणार असले तरी जर तुम्ही या 3 चुक्या केल्या तर आलेली लक्ष्मी मात्र हातामधून कशी निघून जाईल तुम्हाला कळणार नाही. पहिली चूक आहे तर पौर्णिमेच्या दिवशी घरात दारू, मांस किंवा तामसी भोजन आणू नका. यामुळे घरातील देव हे कोपतात. दुसरी चूक, या रात्री कोणालाही पैसे उधार देऊ नका. पौर्णिमेच्या रात्री दिलेले धन कधीही परत येत नाही. उलट तुमचे भाग्य ते घेऊन जाते. तिसरी चूक, घरातल्या कोणत्याही स्त्रीचा, मग ती आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल, तिचा अनादर करू नका. त्यांचा आत्मा दुखावला तर स्वामी कृपा कधीच लाभणार नाही. आता तुम्हाला मी असा एक गुप्त आणि महाप्रभावी उपाय सांगणार आहे जो मिथुन राशीच्या लोकांनी या पौर्णिमेच्या रात्री आवर्जून करायचाच आहे. हा उपाय करताच घरातील सगळी नकारात्मकता आणि गरिबी नष्ट होईल. उपाय कसा करायचा आहे तर पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णपणे आकाशात आल्यानंतर तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्या ठिकाणी एका स्वच्छ तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यात चिमूटभर हळद आणि एक एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचं स्मरण करायचे आहे, तुमच्या कुळदेवाचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जपानंतर ते पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडायचे आहे आणि ते नाणी तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे. या उपायाने तुमच्या घरातील वाईट शक्ती पळून जाणार. 24 तासात तुम्हाला कुठून ना कुठून तरी यश मिळायला सुरुवात होईल. हा उपाय इतका सोपा आहे की तो तुम्ही सहज करू शकता. मिथुन राशीच्या भाविकांनो, लक्षात ठेवा, जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात तेव्हा मात्र त्या ब्रह्मांड नायकाचा, स्वामी समर्थांचा एक रस्ता नेहमी उघडा असतो. ते तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पाहत असतात. तुमच्या कष्टाचे फळ देण्याची योग्य आता वेळ आलेली आहे.
घाबरू नका, स्वामी तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहेत. जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याशी जुळणारा वाटला असेल, जर तुम्हाला स्वामींवर अथांग विश्वास असेल, तर अजिबात उशीर करू नका. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमची कोणतीही इच्छा, अशक्य इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मिथुन राशीच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण तुमचे एक शेअर कोणाचे बंद नशीब उघडू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.